आपल्या भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जी त्यांच्या परंपरांसाठी आणि चमत्कारांसाठी ओळखली जातात. पण महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे गाव जगाच्या नकाशावर एक अत्यंत वेगळ्या कारणानं प्रसिद्ध आहे. या गावात तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला एकही घराला दरवाजा किंवा कडी कुलूप पाहायला मिळणार नाही. आजच्या धावपळीच्या आणि सुरक्षित जगात तिथे आपण घराला 2-2 कुलपं लावतो, तिथे हे गाव गेल्या कित्येक शतकांपासून कोणत्याही दरवाजाशिवाय अगदी सुरक्षितपणे नांदत आहे. यामागे नक्की काय रहस्य आहे? इथली श्रद्धा काय आहे? आणि लोक इतक्या निर्धास्तपणे कसे राहतात? हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. या अनोख्या परंपरेची सुरुवात एका रंजक कथेने होते, जी पिढ्यानपिढ्या इथे सांगितली जाते. अनेक वर्षांपूर्वी या गावात मोठा पूर आला होता आणि त्या पुरातून एक काळा पाषाण वाहत आला. जेव्हा गावकऱ्यांनी त्या शिळेला पाहिलं आणि कुतूहलाने एका टोकदार वस्तूने त्याला स्पर्श केला, तेव्हा त्यातून रक्त वाहू लागल्याचं सांगितलं जातं. हे पाहून संपूर्ण गाव आश्चर्यचकित झालं आणि त्या रात्री गावातील एका भक्ताला साक्षात शनिदेवांनी स्वप्नात दृष्टांत दिला. शनिदेवांनी सांगितलं की तो पाषाण म्हणजे त्यांचं स्वरूप आहे आणि त्यांना कोणत्याही छताखाली किंवा बंदिस्त जागेत ठेवण्याची गरज नाही. त्यांनी गावकऱ्यांना आदेश दिला की माझी स्थापना उघड्यावर करा आणि आजपासून तुमच्या घरांच्या संरक्षणाची जबाबदारी माझी असेल. तेव्हापासून या गावात घरांना दरवाजे न लावण्याची प्रथा सुरू झाली, जी आजही तितक्याच निष्ठेने पाळली जाते. शनी शिंगणापूरमधील लोकांची शनिदेवावर असलेली अढळ श्रद्धा खरोखरच थक्क करणारी आहे. इथल्या लोकांचे असे मान्य आहे की शनिदेव स्वतः या गावाचे रक्षण करतात. त्यामुळे त्यांच्या मानवनिर्मित दरवाजांची किंवा कुलपांची त्यांना अजिबात गरज नाही. जर कोणी चोरी करण्याचा किंवा कोणाचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर शनिदेव त्याला तात्काळ शिक्षा देतात, अशी इथली श्रद्धा आहे. तुम्ही गावात फिरताना पाहाल की फक्त घरांनाच नाही तर इथल्या बँकांना, दुकानदारांना, पोलीस स्टेशनला कशाला सुद्धा कुलूप नसतात. युको बँकेने तर या गावात आपली पहिली लॉकलेस म्हणजे कुलूप विरहित शाखा उघडली आहे, जिथे पैशांच्या सुरक्षेसाठी कोणतेही पारंपरिक कुलूप वापरले जात नाही. हे जगातील एकमेव असे ठिकाण असावे जिथे देवावरच्या विश्वासावर करोडो रुपयांचा व्यवहार चालतो. इथल्या घरांची रचना पाहिली तर तुम्हाला दिसेल की चौकटी असतात, पण त्यावर दरवाजे नसतात. लोक फक्त पडदे लावतात जेणेकरून घरात खाजगीपणा टिकून राहील किंवा ऊन वारा आत येणार नाही. पण चोरी होईल या भीतीने कोणीही दरवाजा लावत नाही. विशेष म्हणजे या गावात राहणारे लोक जेव्हा घराबाहेर जातात किंवा दुसऱ्या गावी जातात, तेव्हाही ते कोणाला घर राखायला सांगत नाहीत किंवा दरवाजा लावत नाहीत. त्यांचे मौल्यवान दागिने, पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे घरात अगदी उघड्यावर किंवा साध्या कपाटात असतात. अनेक दशकांपासून इथे चोरीची एकही मोठी घटना घडलेली नाही आणि जर काही लहान मोठ्या घटना घडत असतील तर दोषी व्यक्तीला त्याचे फळ भोगावे लागते, असा अनुभव इथल्या स्थानिकांना येतो. या गावातील पोलीस स्टेशन सुद्धा तितकंच खास आहे. साधारणपणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारांसाठी कोठडे असतात आणि त्यांना भक्कम कुलप असतात. पण शनी शिंगणापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला या गोष्टी दिसणार नाहीत. येथील पोलीस अधिकारी सुद्धा मान्य करतात की इतर ठिकाणांच्या तुलनेत या गावात गुन्हेगारीचं प्रमाण नगण्य आहे. भाविकांच्या गर्दीमुळे काही किरकोळ वाद झाले तरी चोरी किंवा दरोड्याच्या घटना इथं ऐकायला मिळत नाहीत. हे केवळ कायद्याच्या भीतीमुळे नसून लोकांच्या मनात असलेल्या धार्मिक श्रद्धेमुळे शक्य झाले. शनिदेवाचा कोप होईल या भीतीने कोणाचेही धाडस होत नाही की त्यांनी दुसऱ्याच्या वस्तूला हात लावावा. पर्यटक आणि भाविकांसाठी हे गाव कुतूहलाचा विषय ठरलंय. दरवर्षी लाखो लोक शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी आणि विना दरवाजाची घरे पाहण्यासाठी इथं येतात. जेव्हा बाहेरून आलेले लोक पहिल्यांदा हे पाहतात तेव्हा त्यांना हे कल्पनेपलीकडचं वाटतं. पण इथल्या वातावरणात गेल्यानंतर आणि लोकांचा विश्वास पाहिल्यानंतर त्यांनाही या शक्तीची प्रचिती येते. शनिदेवाचं मंदिर सुद्धा कोणत्याही मोठ्या गाभाऱ्यात किंवा छताखाली नाही, तर ते एका उंच चौथाऱ्यावर ती काळी पाषाणरूपी मूर्ती उघड्यावर विराजमान आहे. ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता शनिदेव इथे आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी उभे आहेत असं मानलं जातं. या परंपरेचा सामाजिक परिणाम सुद्धा खूप सकारात्मक आहे. दरवाजा नसल्यामुळे इथल्या लोकांमध्ये एकमेकांबद्दल खूप विश्वास आणि पारदर्शकता पाहायला मिळते. कोणाचंही घर कोणासाठी बंद नाही, याचा अर्थ असा की संपूर्ण गाव हे एका मोठ्या कुटुंबासारखं राहतं. आधुनिक युगात जिथे आपण शेजाऱ्याला ओळखत नाही आणि घराभोवती उंच भिंती बांधतो, तिथे शनी शिंगणापूर हे गाव माणुसकी आणि विश्वासाचे एक उत्तम उदाहरण सादर करतं. ही परंपरा केवळ पर्यटनासाठी जपलेली नसून तो इथल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. अनेक वेळा बदलत्या काळानुसार काही लोकांनी दरवाजे लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काही ना काही संकटांचा सामना करावा लागला. अशा कथा इथं प्रसिद्ध आहेत, ज्यामुळे लोकांची श्रद्धा अधिकच दृढ झाली आहे. विज्ञानाच्या दृष्टीने विचार करणाऱ्यांना कदाचित हे पटणार नाही, पण संस्कृती आणि विश्वासाच्या जोरावर हे गाव आजही जगासमोर एक आदर्श म्हणून उभं आहे. इथल्या लोकांची प्रामाणिकता आणि शनिदेवावरील भक्ती यामुळेच हे शक्य झालं आहे. जर एखाद्याला शिक्षा झालीच तर ती मानसिक किंवा शारीरिक व्याधीच्या रूपात मिळते आणि त्या
व्यक्तीला आपली चूक मान्य करावी लागते असे इथले जुने जाणते लोक सांगतात. या भीतीमुळे किंवा आदरामुळे म्हणा, इथली नैतिकता आजही टिकून आहे. चोऱ्या न होण्यामागे सामाजिक नियंत्रण आणि धार्मिक भीती हे 2 मोठे घटक काम करतात, जे कोणत्याही आधुनिक सुरक्षा यंत्रणेपेक्षा जास्त प्रभावी ठरतात. तुम्ही कधी विचार केला आहे का, जर आपल्या शहरात सुद्धा असं झालं तर काय होईल? कदाचित आपल्याला ते शक्य वाटणार नाही, पण शनी शिंगणापूरने हे सिद्ध करून दाखवलंय, की जर समाजात एकमेकांबद्दल विश्वास असेल आणि ईश्वरी सत्तेचा आदर असेल, तर भौतिक साधनांची गरज भासत नाही. इथली घरं केवळ सिमेंट विटांची बांधकामं नसून ती विश्वासाची मंदिर आहेत. इथला प्रत्येक रहिवासी आपल्या घराचा उंबरा ओलांडताना शनिदेवाचं स्मरण करतो आणि निर्धास्तपणे आपलं काम करतो. हीच निर्भयता या गावाची सर्वात मोठी ताकद आहे. शनी शिंगणापूरमधील ही परंपरा केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर जगभरातील समाजशास्त्रज्ञ आणि संशोधक या विषयावर अभ्यास करण्यासाठी इथे येतात. गुन्हेगारी मुक्त समाज कसा असावा याचं हे एक उत्तम उदाहरण मानलं जातं. जरी काळाप्रमाणे गावात काही आधुनिक बदल झाले असतील, तरी मूळ गाभा आणि श्रद्धा मात्र आजही तशीच आहे. नवीन बांधल्या जाणाऱ्या घरांना सुद्धा दरवाजे लावले जात नाहीत. ही गोष्ट इथल्या तरुण पिढीने सुद्धा तितक्याच अभिमानानेही स्वीकारली आहे. संस्कृती आणि परंपरा कशी जपली जाते हे या गावाकडून शिकण्यासारखं आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं होतं, की चमत्कार फक्त पुस्तकात नसतात, तर ते आपल्या सभोवताली अशा स्वरूपात अस्तित्वात असतात. शनी शिंगणापूर हे गाव आपल्याला शिकवतं, की विश्वास हा सर्वात मोठा रक्षक आहे. जर तुमच्या मनात पाप नसेल आणि तुम्ही सत्याच्या मार्गावर चालत असाल, तर तुम्हाला कशाचीच भीती बाळगण्याची गरज नाही. इथल्या प्रत्येक घराची रिकामी चौकट आपल्याला हेच सांगते, की माणसाने एकमेकांवर विश्वास ठेवायला हवा. तर मित्रांनो, तुम्हाला शनी शिंगणापूरची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.